स्वंगः शतानन्दः नंदीः ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा। 616 विष्णूंचं नाव आहे स्वंगः। शोभनानी म्हणजे सुंदर, अंगानी म्हणजे पूर्ण शरीर किंवा हात पाय, अस्य इति असलेला, सुंदर तनू असलेला, असा सर्व भक्तांचं मन आकर्षित करणारा तो स्वंगः। ओम स्वंगाय नमः। 617 शतानन्दः एक एव परमानंद, एकमेव जो सर्वोच्च आनंद स्वरूप आहे असा तो शतानंदः। उपाधी भेदात म्हणजे नाव विशेषण ही वेगवेगळी असतात, शतधा शेकडो असतात। भिद्यते विभाजित करतो, विभाजितपणे तो आनंदरूप आपल्याला जाणवतो, इति असा जो तो शतानन्दः। श्रुती असं सांगते की एतस्य एव आनंदस्य म्हणजे ह्याच्या आनंदाच्या अन्यानी भूतानी, अन्य जी सगळी बाकी भूतमात्र आहेत, मात्राम म्हणजे फक्त छोट्याशा भागाचा, हिश्याचा, उपजीवानी म्हणजे तेवढूच्या हिश्याचा आनंद इतर सगळे घेतात, एवढा प्रचंड आनंद त्याचा आहे की इतर सर्व भूतमात्र फक्त त्यातल्या एका छोट्याशा भागांमध्ये त्याच्यावर निर्वाह करतात, अस्तित्वात असतात। स्वतःला अनंत जीवांमध्ये तो विभाजित करतो आणि त्या सर्व उत्पत्ती उपकरणांमार्फत, अनुभवांमार्फत त्यांच्या माध्यमातून प्रकट होतो। अनंत प्रकारची खुशी देणारा किंवा प्राप्त करणारा, शतपटीने आनंद स्वरूप असलेला असा तो शतानन्दः। ओम शतानंदाय नमः। 618 नंदी परमानंद विग्रहो नंदीः म्हणजे आनंद, कल्याण ह्याचं मूर्त स्वरूप, सर्वोच्च आनंदाचं मूर्त स्वरूप किंवा प्रत्यक्ष मूर्ती जो आहे असा आनंद देणारा तो नंदी। अनंत आनंद विष्णूंचा सर्वोच्च स्व म्हणजे नंदी। ओम नंदीने नमः। 619 ज्योतिर्गणेश्वरः ज्योतिर्गणानां ईश्वरः म्हणजे सर्व हेवनली बॉडीचा जो ईश्वर आहे तो ज्योतिर्गणेश्वरः। तम एव भांतम अनुभाती सर्वं यत् आदित्यगतम तेजः म्हणजे हा एकटाच तळपतो, अनुभाती म्हणजे त्याच्या मागून इतर सर्व प्रकाशमान होतात। आदित्यगतम तेज म्हणजे आदित्याचं, सूर्याचं जे तेज आहे, अलौकिक तेज, चकाकी असे जे आहे ते ह्याचंच आहे। कंठोपनिषद पण सांगतं की आधी तो चमकतो आणि नंतर इतर सर्व चमकतात। ब्रह्मांडातील प्रकाशमान गोष्टींचा जो भगवान तो ज्योतिर्गणेश्वरः, तो आत्म्याच्या रूपात सर्वांना प्रकाश देतो। जीवनातल्या सुंदर गोष्टी, सूर्य, स्वयं, अनंत दीप्तिमान तारकांचा हा ईश्वर आहे, स्वयं अनंत दीप्तिमान आहे आणि आत्म्याच्या मार्फत हा प्रकाश इतर सगळ्यांना प्राप्त होतो, असा जो तो ज्योतिर्गणेश्वरः। ओम ज्योतिर्गणेश्वराय नमः। 620 विजितात्मा विजितः म्हणजे जिंकलंय ताप, आत्मा मन येन सहा ज्यांनी मनावर ताबा मिळवला, इंद्रियांवर ताबा मिळालाय तो विजितात्मा। मनाला ज्याने जिंकलंय, इंद्रियांवर ताबा मिळवला आहे असा जो विजितात्मा। म्हणून जे भक्त इंद्रियांवर, मनावर ताबा मिळवतात तेच ह्याचा अनुभव घेऊ शकतात, असा जो तो विजितात्मा। ओम विजितात्मने नमः।